आणि आता एक अतिशय थरारक बातमी आहे। 3.5 वर्षांची चिमुकली तिच्या घरात खेळत होती। खेळता खेळता तिचं डोकं एका भांड्यात अडकलं। ते पाहून त्या बाळाच्या घरच्यांनी त्या लेकराला तसंच भांड्यासकट उचललं आणि डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी पुढे काय केलं आणि कसं झालं हे ऑपरेशन आणि पुढे त्या चिमुकलीनं नेमकं काय केलंय पाहूयात। डॉक्टरांच्या टेबलवर हे एक छोटं बाळ बसलंय। ते बाळ, डॉक्टर आणि बाळाचे नातेवाईक सगळेच हसतायत। आता जरी हे सगळे हसत असले तरी काही काळापूर्वी मात्र या सगळ्यांच्या तोंडचं हसू पळवलं होतं ते एका भांड्यानं। हेच ते तुटलेलं भांडं। हे छोटं बाळ आणि ते भांडं यांचं एक विचित्र कनेक्शन झालं आणि बाळाच्या आई बाबांना, डॉक्टरांना आणि आजूबाजूच्यांनाही मोठा धक्का बसला। 3.5 वर्षांची ही सानिया खेळता खेळता तिचं डोकं ॲल्युमिनियमच्या भांड्यात अडकलं। सानियाला घेऊन सगळे डॉक्टरकडे धावले। डॉक्टर मिनाज पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झालं एक ऑपरेशन सानिया। डॉक्टरांनी मदतीसाठी प्लंबरला बोलावलं। एकानं बाळाला धरलं, दुसऱ्यानं बाळाचं डोकं अडकलेलं भांडं धरलं, तिसऱ्यानं कटरनं भांडं कापायला घेतलं। आधी कटरनं भांड्याला चीर पाडली, तोपर्यंत सानिया मात्र रडायला लागली होती। डॉक्टरांनी पुन्हा कटर घेतलं, भांड्याला पडलेली चीर वाढवली, मग पक्कड घेतली। सानियाच्या डोक्याला लागू नये म्हणून एक पुठ्ठा ठेवला, एक प्लास्टिकचा तुकडाही आतमध्ये सरकवला, त्यावर एक रुमाल ठेवला। सानिया आता वेदनेनं अक्षरशः तळमळायला लागली होती। पुन्हा कटरनं चीर मोठी करायला सुरुवात झाली। मग हळूहळू त्या भांड्याला संपूर्ण चीर पाडली आणि पकडीनं ते भांडं ओढायला सुरुवात केली। तरीही ना भांडं तुटत होतं ना डोकं बाहेर निघत होतं। डॉक्टर आणि प्लंबरनं पुन्हा कटर मारलं। कटरनं भांड्याचा एक तुकडा पाडला, कटरनं मार्क केलेला तो तुकडा पकडीनं ओढून काढला। त्या भांड्याचं तोंड आता मोठं झालं होतं। पुन्हा पकडीनं भांडं वाकवण्यात आलं। सानियाचं डोकं निघावं म्हणून तिला उठवून बसवलं, तरी डोकं काही निघालं नाही आणि भांडंही तुटलं नाही। पुन्हा सानियाला झोपवलं। आता सुटकेचा क्षण जवळ आला होता, पण सानियाला लागू नये म्हणून पुन्हा कागद आणि रुमाल भांड्याच्या आत घातला, प्लास्टिकचा तुकडाही आत सरकवला। पुन्हा कटरनं दुसरी चीर पाडली। आता अडकलेल्या भांड्यातलं डोकं काढणं सोपं होईल हे लक्षात आल्यावर सानियाला पुन्हा उठवून बसवलं। सानियाचं डोकं आणि भांडं चौघांनी हातानं फिरवलं आणि अखेर तो क्षण आलाच। भांड्यात अडकलेलं डोकं निघालं। इतका वेळ रडत असलेलं पोर बापाला बिलगलं। मग मी त्याला असं दाबून काढण्याचा प्रयत्न केला की ओव्हल शेप अंडाकृती करून त्याला पण काढू बघ थोडंसं, मग त्या हिशोबाने। पण ते इतकं कडक आणि टणक भांडं होतं की ते असं दाबता दबेना। मग खूप हताश झालो। मग शेवटी विचार केला की आता याला कापावंच लागेल। माझ्यासोबत प्लंबर साहेबच होते। मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे कटर पडलं असेल तर ते तुम्ही घेऊन या, पण आपल्याला कापावं लागेल। मग आम्हाला अगोदरचं थोडंसं प्लास्टर वगैरे कट करण्याचा अनुभव होता, त्याच्यामध्ये त्या हिशोबाने आम्ही काय केलं की मध्ये कापड टाकलं, ओलं कापड करून टाकलं, त्याच्याखाली पुठ्ठा टाकला, त्याच्यावरती PVC शीट टाकली, जेणेकरून बालिकेला काही इजा होऊ नये अशी पूर्ण खबरदारी घेतली आम्ही। आणि प्लंबर साहेबांनी खूप शिफातीने ते एकदम व्यवस्थित कट केलं। पहिल्या कटमध्ये पुन्हा तेच प्रॉब्लेम आला की ते काहीच झालं नाही, खूप कडक असल्यामुळे पुन्हा आम्हाला दुसरा कट घ्यावा लागला। दुसऱ्या कटमध्ये पण ते सक्सेसफुल नाही झालं। मग शेवटी तिसरा कट करून त्याला पेंचिसने वर खेचून मग ती सुटका झाली बालिकेची। 11 मिनिटांचा हा सगळा थरार होता, पण त्या 11 मिनिटांत एक एवढीशी जरी चूक झाली असती तरी सगळी वाट लागली असती। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।